मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मध्ये स्टेशन पासून फक्त 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर असणाऱ्या एका लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो आहोत। या कॉम्प्लेक्स मध्ये एंट्री करताच आपल्याला इथे मंदिर पाहायला मिळते। पहा, फार डेकोरेटिव्ह असं हे मंदिर आहे। या कॉम्प्लेक्सचं नाव आहे रितू वर्ल्ड। बऱ्याच लोकांनी या रितू वर्ल्ड कॉम्प्लेक्सचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्याचमुळे आपण आज इथे 2 BHK फ्लॅटचा व्हिडिओ आज पाहणार आहोत। पहिला आपण मंदिराचं दर्शन घेऊ। पहा, हे डेकोरेटिव्ह असं मंदिर आपल्याला ह्या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळालं। बदलापूर वेस्ट लक्झरियस कॉम्प्लेक्स म्हणून ओळखलं जाणारं हे रितू वर्ल्ड हे कॉम्प्लेक्स आहे। सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे कॉम्प्लेक्स आपल्याला आज पाहायला मिळतंय। आणि ह्याच कॉम्प्लेक्स मध्ये आज आपण सर्वात मोठा 2 BHK चा एरिया आज पाहणार आहोत आणि व्हिडिओ सुद्धा पाहणार आहोत। जास्त वेळ न घेता चला तर पाहूया ह्या कॉम्प्लेक्स मध्ये काय अम्युनिटीज आहेत आणि व्हिडिओ कुठे आहे, आपला फ्लॅट कुठे आहे। चला मित्रांनो, आलेलो आहोत आपण आपल्या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मध्ये। हे पहा, फार छान आणि सुंदर असं हे क्लब हाऊस आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। सगळ्या 7 स्टोरी बिल्डिंग्स आहेत, पाहून घ्या। टोटल 26 बिल्डिंग्स आपल्याला इथे पाहायला मिळतात, म्हणजे 26 बिल्डिंगचं हे मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। चला तर पाहूया इथे ज्या अम्युनिटीज रनिंग मध्ये आहेत त्या पाहूया। तिथे समोरच आपल्याला बाजूला स्विमिंग पूल पाहायला मिळतोय। बऱ्याचशा कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला अम्युनिटीज यूज करायला मिळत नाहीत, पण इथे युजेबल म्हणजे ज्या रनिंग अम्युनिटीज आहेत त्या ह्याच कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हे पहा, आलेलो आहोत आपण स्विमिंग पूल जवळ, पाहून घ्या। बदलापूर वेस्ट मधला लक्झरियस कॉम्प्लेक्स म्हणून ओळखलं जाणारं हे कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच कॉम्प्लेक्स मध्ये आज आपण सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं आणि आजूबाजूला सगळ्या सुखसुविधा असणारं हे रितू वर्ल्ड असं कॉम्प्लेक्स आहे। सगळ्या 7 स्टोरी बिल्डिंग्स आहेत, क्वालिटी लिफ्ट वगैरे सगळं आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे। आणि विशेषतः सांगायची झाली तर आजचा जो 2 BHK फ्लॅट आहे याचे स्वतःचं असं पार्किंग आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आलेलो आहोत आपण आपल्या फ्लोअरवर। फ्लोअरचा स्पेस पाहून घ्या। या प्रत्येक फ्लोअरवर 4 रूम आहेत। इथे क्वालिटी लिफ्ट आपल्याला पाहायला मिळते आणि हे डेकोरेटिव्ह डुअर तुम्ही पाहून घ्या। सेफ्टी डुअर सुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं आहे। पहा, आता आपण एंट्री करत आहोत आपण लिव्हिंग रूम मध्ये। लिव्हिंग रूम तुम्ही पाहून घ्या। 2 BHK फ्लॅटचा हा जो एरिया आहे तो मोठा असा आपल्याला पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे रितू वर्ल्ड हे कॉम्प्लेक्स मोठा आहे, लक्झरियस कॉम्प्लेक्स आहे, त्याचप्रमाणे आजचा फ्लॅट सुद्धा आपला लक्झरियस असणार आहे। फ्लॅटचा व्हिडिओ तुम्ही प्रॉपर पाहून घ्या मित्रांनो। ज्याप्रमाणे फ्लॅट तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार त्याचप्रमाणे प्रत्यक्षात सुद्धा पाहायला मिळतोय। हॉलची गॅलरी तुम्ही पाहून घेतली असेल, 4.5 फुटाची ही गॅलरी आपल्याला पाहायला मिळते। सेफ्टी डुअर आपल्याला इकडे पाहायला मिळालं। प्रत्येक गॅलरीला आपल्याला सेफ्टी ग्रिल लावलेल्या पाहायला मिळतात आणि गॅलरीला सुद्धा आपल्याला दोन्ही ठिकाणी विंडोज पाहायला मिळाल्या। छान असा POP केलेला आहे। क्वालिटी टाइल्स आपल्याला इकडे पाहायला मिळतात, पाहून घ्या। आणि मिडल स्पेसला सुद्धा पूर्णतः टाइल्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हे। क्वालिटी टाइल्स आपल्याला त्याला सुद्धा लावलेल्या पाहायला मिळतात। एंट्री करत आहोत आपण किचन मध्ये, जिकडे आपल्या गृहिणींचं राज्य असतं। पहा, किचनला सुद्धा आपल्याला क्वालिटी टाइल्स लावलेल्या पाहायला मिळतात। मॉड्युलर किचन बनवलेलं आहे मित्रांनो। किचन ट्रॉली सुद्धा आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते। मॉड्युलर किचनला सुद्धा वरती आपल्याला कबर्ड्स वगैरे छान लावलेले दिसत आहेत आणि किचनला सुद्धा आपल्याला साधारण 1.5 फुटाची ही गॅलरी पाहायला मिळते। सेफ्टी ग्रिल लावलेला पाहायला मिळतात। मॉड्युलर किचन मध्ये आपल्याला चिमणी सुद्धा त्यांनी दिलेली आहे, पाहून घेऊ शकता तुम्ही। ज्याप्रमाणे हे कॉम्प्लेक्स लक्झरियस आहे त्याप्रमाणे फ्लॅट सुद्धा लक्झरियस असा आणि वेगळा असा पाहायला मिळणार आहे आपल्याला। फर्स्ट बेडरूम मध्ये आपण एंट्री केलेली आहे। छान असा POP आपल्याला लावलेला पाहायला मिळतोय आणि फर्स्ट बेडरूमला सुद्धा तुम्ही पाहून घ्या। साधारण 4.5 फुटाची ही गॅलरी आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि ह्या गॅलरीला सुद्धा सेफ्टी ग्रिल लावलेल्या पाहायला मिळतात, शिवाय विंडो सुद्धा आहेत। हा जो फ्लॅट आहे हा 7th फ्लोअरला असणार आहे, त्याच्यामुळे उजेड ह्या 3 रूम मध्ये आपल्याला 4 रूम मध्ये खूप असा छान प्रकाश पाहायला मिळतोय।
पहा आता आपण एंट्री करणार आहोत मास्टर बेडरूम मध्ये। हा आपला मास्टर बेडरूम असणार आहे आणि या मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला इकडे टॉयलेट जे आहे ते डेकोरेटिव्ह आणि छान असं केलेलं पाहायला मिळतंय। पीओपी पाहायला मिळतोय वरती। पहा टॉयलेट मध्ये सुद्धा आपल्याला स्टोरेज साठी सुद्धा त्यांनी जागा दिलेली आहे। फुल टाइल्स आपल्याला सगळीकडे लावलेल्या पाहायला मिळत आहे दोन्ही टॉयलेट मध्ये। आणि विशेषतः सांगायची झालीस तर आता मी तुम्हाला दाखवत आहे बघा, ह्या मास्टर बेडरूमची जी गॅलरी आहे ही फुल एल टाइप गॅलरी आपल्याला यूज करायला मिळणार आहे। ही जी गॅलरी आहे बेडरूमच्या समोरची ही साधारण 4.5 फुटाची ही गॅलरी आहे आणि सेफ्टी ग्रिल ह्या एल टाइप गॅलरीला पूर्णतः लावलेल्या पाहायला मिळत आहेत। हे पहा इकडे तुम्ही पाहू शकता साधारण 2 फुटाची ही मोठी अशी गॅलरी आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं आहे ह्या लक्झरियस कॉम्प्लेक्स मधला लक्झरियस हा फ्लॅट असणार आहे। ह्या फ्लॅटचा एरिया तर मी तुम्हाला सांगणारच आहे, तत्पूर्वी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घ्या। मित्रांनो लक्झरियस कॉम्प्लेक्स मधला लक्झरियस फ्लॅट तर आपण पाहिलेलाच आहे। ह्या फ्लॅटचा जो एरिया आहे हा 990 स्क्वेअर फूट इतका आहे, म्हणजे 990 स्क्वेअर फूटचा हा टोटल एरिया आपल्याला पाहायला मिळतो। 2 BHK फ्लॅट आहे, सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे कॉम्प्लेक्स आहे। शिवाय हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटवर सर्व नॅशनलाइज बँकांच्या लोनची सुविधा उपलब्ध असणार आहे। डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत। मित्रांनो सिबिलचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही केव्हाही कॉल करा आणि ह्या फ्लॅटचे मालक व्हा। हा फ्लॅट ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे प्रत्यक्षात सुद्धा पाहायला मिळणार आहे। प्रश्न उरलेला आहे आता फक्त ह्या फ्लॅटची कॉस्ट काय असणार आहे तीही मी सांगत आहे। ह्या फ्लॅटची जी कॉस्ट आहे ती फक्त 35 लाख रुपीज इतकी असणार आहे, म्हणजे 35 लाख रुपये ही फ्लॅट कॉस्ट आहे। रजिस्ट्रेशन अमाउंट मात्र तुमची असेल। हे मी पुन्हा पुन्हा सांगते मित्रांनो, कारण व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकत जा, म्हणजे तुम्हाला फ्लॅट कॉस्ट आणि एरिया संदर्भात माहिती कळत जाईल। मित्रांनो नवीन असाल तर माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।